मुंबईतील घाटकोपर अमृतनगर परिसरामध्ये दिवसा ढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानाचा दरोडा टाकल्याच्या नंतर अक्षरशः चोरट्यांनी जे आहे ते या ठिकाणी फायरिंग केली। या ठिकाणी पाहायला गेलं तर काही अंतरावरती दरोडा टाकल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी या ठिकाणी 3 जणांच्या टोळीकडनं फायरिंग करण्यात आली। तसेच जो मालक आहे ज्वेलर्स मालक या दर्शन ज्वेलर्स या मालकाला देखील या ठिकाणी चाकूच्या साहाय्याने धारदार शस्त्राच्या साहाय्याने त्याला वार करण्यात आले आणि त्यानंतर ही टोळी पळ काढत असताना पुढे त्यांनी एक राऊंड फायर केला आणि त्याच्यानंतर पुढचा तपास आता पोलीस करत आहे। हे चॅलेंज असणार आहे। मात्र भर दिवसा अशा प्रकारची सर्व दुकानं आहेत, ज्वेलर्सची दुकानं आहेत, साधी दुकानं आहेत। अशा ठिकाणी पाहायला गेलं तर एक बाजारपेठच आहे आणि या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशा प्रकारची गुंडागिरी आणि ह्या चोरट्यांचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र काही दुकानदार आहे, आपण त्यांना देखील विचारू शकतो नक्की प्रकार कधी घडलेला, किती वाजता सर एकंदरीत काय प्रकार घडलेला, किती वाजताचा तुम्हाला काय ऐकायला मिळालं का जेव्हा फायरिंग झाली तेव्हा काय किती लोक होती? 3 जण होते आणि त्याच्यामध्ये 2 जण बाईकवरती गेले आणि एक जण जो आहे ना तो या गल्लीने वरती पळाला फायरिंग करून। असं आता काय नक्की कोणाकोणाचे काय हातामध्ये जो पळून गेला ना त्याच्या हातामध्ये गन होती आणि बाकी 2 जण होते ते बाईकवरती गेले। काय त्यांच्या हातात मुद्देमाल काय, ज्वेलर्सची दुकानं जागेने बॅग बी काय अडकवलेली, असं काय हेल्मेट घातलं होतं का, कुठल्या कपड्या काय दिसलं नाही कोणाला, तसं काय दिसलं नाही कोणाला, म्हणजे काय घेऊन गेले ज्वेलरी वगैरे जे घेऊन गेले ते काय दिसलं नाही कोणाला। ह्या बाजूला फायरिंग केल्यानंतर तो दुसरा तिसरा व्यक्ती तो कुठल्या बाजूने दिशेने पळाला, त्याच्याकडे काय वाहन? 2 जण जे होते ते बाईकवरून ह्या साईडला गेले स्टेशन साईडला आणि एक जण जो होता तो गन घेऊन जो फायरिंग करून तो वरती पळाला गल्लीमध्ये। एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांना मोठं चॅलेंज असणार आहे का वाटतं अशा भर दिवसा आपण मुंबईकर असेल या घाटकोपर असेल हे सुरक्षित नाही? बरोबर तुम्ही म्हणजे भरपूर म्हणजे इथे रहिवासीचा एरिया आहे, लोकांना म्हणजे लहान लहान पोरं आहेत, म्हणजे असं ओपनली इथं फायरिंग होते, म्हणजे भीतीचं वातावरण भरपूर झालं इथे आता सध्या तरी। बाजारपेठ आहेत, लहान मुलं शाळेत कॉलेज जात असतात आणि अशा वेळेतच फायरिंग होणं म्हणजे कितपत सुरक्षा, म्हणजे खूप असुरक्षित आहे, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आहे इथे असा। नक्कीच घाटकोपर जे आहे ते असुरक्षित आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही कुठं चालत होता, काय ऐकलं का आवाज? मी तर सध्या आता मित्राकडे आलेलो, मग तेच मी आता त्यांचं तेच वातावरण बघितलं, म्हणजे मध्ये राहतात, राहिलं इकडे वातावरण कसं आता इथं? वातावरण भीतीचं वाटतंय सध्या। आता काय बोलणार, आता चालूच आहे, त्यांची प्रक्रिया पण चालू आहे, त्यांचा शोध पण चालू आहे, येऊन गेले CCTV सर्व फुटेज घेऊन गेले ते लोक, तेच चालू आहे आता सध्या। भीतीचं वातावरण तर चालूच आहे। आता एखाद्या समजा आम्ही पोरं घेऊन गेलो असतो तर आमची फॅमिली असली असती तर जास्तच झालं असतं ना। हा, सणवार खरेदी पण आहे, लोक चालले, क्राऊड पण जास्त आहे। त्याच ज्वेलर्सच्या दुकानात सणवाराच्या निमित्त सोनं खरेदी करत असतात लोक आणि अशा ठिकाणी जर कुटुंब जात असेल तर किती धोका? जास्त धोका आहे, खूपच धोका आहे त्यांचं। आता ते लोक करतायच सध्या काम, काय सांगू शकत नाही ना, की आता कोणाला ब्लेम नाही करू शकत की बाबा ह्यांचं चुकीचं आहे ह्यांचं चुकीचं असं ते व्हायचं, ते घडलं, आता त्याला काय सांगू शकत। ते लोक करतायत, खूप प्रयत्न करतायत की भरपूर पोलिस येऊन गेले, फुटेज काढले त्यांनी, चालू आहे त्यांचं पण काम चालूच आहे सध्या। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे कुठेतरी अशा सणावारांच्या निमित्त तरी कुठेतरी सुरक्षा असावी, घाटकोपर जे आहे ते शहर जे आहे ते कुठेतरी सुरक्षित नाही की काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। पाहायला गेलं तर दरोडा ज्या ठिकाणी पडला त्याच्या काही अंतरावरती या ठिकाणी 2 बाईक्सवर जे आहेत ते या ठिकाणी स्टेशन मार्गे पलायन झालेले आहेत, तर दुसरा एक जण फायरिंग करणार तर ह्या शौचालयाच्या इकडनं या ठिकाणी त्यांनी फायरिंग केली आणि वरच्या दिशेने त्यांनी पळ काढला। त्यामुळे नक्की दरोडा कितीचा आता या लोकांनी घातला हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी घाटकोपरमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे नक्कीच पोलीस प्रशासन पूर्णतः या ठिकाणी पूर्ण टीम लागलेली आहे। पाहायला गेलं क्राईमची टीम असेल या घाटकोपर टीम असेल, वरिष्ठ देखील या ठिकाणी कामाला लागले आहेत। त्यामुळे असा जो परिसर आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यतः हा जो रस्ता आहे आणि ह्या भर रस्त्यात या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आता या ठिकाणी शोध मोहीम घेत आहेत। त्यामुळे सरांशी देखील विचार, सर कशा प्रकारची टीम आपल्या इकडे आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वतः CCTV एक मिनिट थांबा, सांगतो नक्कीच काही तपासांती अशा गोष्टी असल्या कारणास्तव त्या आता गोपनीय असल्यामुळे त्यामुळे पूर्णतः टीम या ठिकाणी तपास करत आहे। त्यामुळे नक्कीच हे चोरटे आणि हे फायरिंग करणारे हे कुठून आले, कशा प्रकारे आले हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर आता वरिष्ठांकडनं इकडनं आता माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। हा जो परिसर आहे हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
या ठिकाणी बाजारपेठ देखील आहे. अनेक लोक या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानात देखील या ठिकाणी दागिने खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आता उपायुक्त देखील माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. हा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी आता भीतीचं वातावरण आहे. हे उपायुक्त आता यांच्या हाती काय लागणार ते पाहणं गरजेचं राहणार. मात्र हा तपास जो आहे तो ते करत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मुंबई पोलीस असेल, घाटकोपर पोलीस असेल, क्राईम ब्रँच असेल यांना एक मोठ्या प्रकारचं चॅलेंज असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं दिवसाढवळा या ठिकाणी फायरिंग होणं आणि याच ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानात फायरिंग होणं आणि अनेक दिवाळीचा सण आहे आणि दिवाळी सणानिमित्त अनेक लोक जे आहे ते खरेदी करण्यासाठी येत असतात आणि याच ठिकाणी खरेदी करण्यासाठी आता अनेक लोक जे आहे ते बाहेर पडत असतात. शाळा कॉलेज परिसर असेल, या ठिकाणी लहान मुलं देखील असतील आणि अशाच प्रकारे सकाळी 10 ते 10:30च्या वेळेस या ठिकाणी फायरिंग होते आणि त्यावेळेस वेळेस कुठंतरी या ठिकाणी आता धागे दोरे शोधण्याचं काम करत म्हटलं कुठंतरी मुंबई पुन्हा सुरक्षित नसल्याचं चिन्ह आपल्याला पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे अशा प्रकारचा दिवसाढवळ्या या ठिकाणी फायरिंग होते. त्यामुळे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केला जातं पोलिसांवरती. कुठंतरी मुंबई असेल, घाटकोपर असेल सुरक्षित नाही आणि अशा प्रकारचा गुंडांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आहे. सणानिमित्त अनेक ठिकाणी जे ते बाजारपेठा भरलेल्या असतात. दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पाहायला गेलं तर खरेदी करत असतात, सोन्यांची खरेदी करत असतात आणि अशाच सोन्याचा देखील भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या ठिकाणी दरोडेखोरांनी या ठिकाणी दरोडा टाकलेला आहे. त्यामुळे याच ठिकाणी आता पोलीस कशा प्रकारचा शोध घेणार, CCTVच्या मार्फत कशा प्रकारे CCTV त्यांच्या हाती लागते. दूध चाकीवरती 2 जण आहेत ते फरार झाले. तर एक जण जो आहे तो त्याचा मार्ग काढत एक जणांनी एक फायरिंग करत हातात बंदूक घेऊन त्यांनी स्वतःचा मार्ग जो आहे तो वेगळीकडे निवडला. त्यामुळे कोणाच्या हाती कशा प्रकारे ज्वेलर्स असतील, ज्वेलरीचे सामान्य दागिने असतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सोरा, TV 9 मराठी, मुंबई, घाटकोपर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.